नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत, ते म्हणजे बॅकग्राऊंड तयार करणे। आता बॅकग्राऊंड तयार करणे म्हणजे कुठल्याही डिझाईनसाठी तुम्हाला बॅकग्राऊंड आवश्यक असतं, तर ते कशा प्रकारे तयार करायचं ते आता आपण पाहूया। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी तुमच्याकडे कंपोजिटिंगचे ऑब्जेक्ट्स पाहिजेत। म्हणजे काय करायचे आपल्याला, आता बॅकग्राऊंडचे वेगवेगळे प्रकार आहेत। आता ट्रेंडिंगला असणारे सिनेमॅटिक बॅनर, म्हणजे संभाजी राजांचं जे बॅनर दिसतंय ते हे सिनेमॅटिक। त्यानंतर हे प्रोफेशनल बॅनर, जिथं फक्त ग्रेडियंट वापरले जातात, फार ऑब्जेक्ट वापरले जात नाही। सिनेमॅटिक जे बॅनर असतं तर त्यात वेगवेगळे ऑब्जेक्ट्स कंपोजिट केले जातात। जर तुम्ही आता ही इमेज बघितली तर तुम्हाला इथं दिसणारे प्रत्येक ऑब्जेक्ट वेगवेगळे आहेत। त्यानंतर काही प्रोफेशनल डिझाईन्स, जिथं फार काही न वापरता फक्त योग्य तो कलर आणि योग्य तो शेप घेऊन प्रॉडक्टला हायलाइट करणं, अशा पद्धतीने हे बॅनर्स डिझाईन केले जातात। तर त्यातले जे बॅकग्राऊंड आपल्याला बनवायचे आहेत, सिंपल बॅकग्राऊंड पासून एक बर्थडे किंवा वेगवेगळे सिनेमॅटिक बॅनरचे बॅकग्राऊंड कसे बनवायचे ते आता आपण बघूया। मित्रांनो, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ह्या सह्याद्री ॲग्रोवेटच्या डिझाईनचा बॅनर बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी जे बॅकग्राऊंड आहे ते अगदी 2 मिनिटाचं बॅकग्राऊंड आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवतो। कंट्रोल एल ने तुम्ही एक नवीन फाईल घेतली, तिची विड्थ आणि हाईट सेट केली, रिझोल्यूशन सेट केलं, एक बॅनर आला। तर तुम्ही जर बघितलं तर इथं काय नाहीये, शेप काढलेला आहे फक्त पेनाने। पाहिजे तो शेप तुम्ही इथनं ड्रॉ केला। F7 म्हणजे आपल्याला लेयर चेक करायचे आहेत। लेयर बऱ्याच पाठीमागे हाईड झाल्यात। लेयर दिसते तुम्हाला, ही इमेज मी थोडीशी तिची साईज छोटी करून घेतो कंट्रोल मायनसने। मित्रांनो, नेहमीप्रमाणे लक्षात ठेवायचं की आपल्याला लेयर वरती खेळायचे, जेणेकरून तुम्हाला काम करताना फ्रीडम मिळेल। आता हा शेप मी ड्रॉ करतोय। पेन टूलने तुम्ही पाहिजे तो शेप ड्रॉ करू शकता। तर एक अशा पद्धतीने मी शेप ड्रॉप केला। त्यानंतर तुम्ही याला कस्टमाइज करू शकता। हे अँकर वगैरे ॲड करून तुम्ही त्याला आणखी पाहिजे तसं कस्टमाइज करू शकता। राईट क्लिक केलं, मेक अ सिलेक्शन केलं। आता एक शेप तुमच्या समोर आला। फक्त मी काय करतो, तो शेपला कलर देताना मी एक नवीन लेयर घेतोय। इथे पेंट बकेट टूलने मी एकदम कलर टाकून देतोय ग्रीन। एक फक्त रेफरन्ससाठी मी तुम्हाला हे बॅकग्राऊंड करून दाखवले, आणि यात तुम्ही नंतर तुमच्या डिझाईन्स वगैरे ॲड करू शकता पाहिजे तसे। अशा प्रकारे तुम्ही एक सिंपल बॅकग्राऊंड तयार करू शकता। त्यानंतर आपण बघूया ग्रेडियंट वालं बॅकग्राऊंड तयार करणं। आता इथं एक ग्रेडियंट वापरलाय, ते ग्रेडियंटचं बॅकग्राऊंड कसं तयार करायचं ते आपण बघूया। परत मी एक नवीन फाईल घेतली आणि तिथे मी काय करतोय, ग्रेडियंटने कलर ड्रॉप करतोय। ग्रेडियंट टूल घेतला, इथे वेगवेगळे प्रकारचे ग्रेडियंट आहे, ते ग्रेडियंटचा वापर तुम्ही डिझाईन मध्ये करू शकता। आता मी एक ग्रेडियंट घेतोय, ग्रेडियंट टाकला, तर अशा पद्धतीने तुम्ही ग्रेडियंट टाकू शकता। त्यानंतर मग पाहिजे ते टायपोग्राफी असेल, ऑब्जेक्ट्स असतील, ते तुम्ही ॲड करू शकता। हा झाला ग्रेडियंट। त्याच्यावरती फॉर एक्झाम्पल ब्रश आहेत वेगवेगळे, त्या ब्रशने स्मोक वगैरे गोष्टी तुम्ही, हे स्मोकचे ब्रश आहेत, ॲड केलं। आता ते ज्या शार्प बाउंड्रीज आहेत त्या इरेजरने आपण ऑपेसिटी थोडी मिडियम ठेवून कमी केल्या। इथं तुम्हाला ब्रशचा हार्डनेसही कमी करायचा आहे, थोडंसं इरेज केलं तुम्ही। त्यानंतर आहे इथे ब्लेंडिंग ऑप्शन आहे, तर वेगवेगळे ब्लेंडिंग तुम्ही ट्राय करू शकता, जो व्यवस्थित मॅच होईल ते तुम्हाला वापरायचं आहे। इथनं ऑपेसिटी थोडी कमी केली तर एक अशा पद्धतीने तुम्हाला हे बॅकग्राऊंड तयार झालं। बॅकग्राऊंड तयार करणे काही फार विशेष गोष्ट नाहीये, थोडीशी कल्पकता असेल तर तुम्ही सहजपणे बॅकग्राऊंड तयार करू शकता। त्यानंतर आपण काय करूया, एक पूर्णपणे नवीन बॅकग्राऊंड तयार करूया। नवीन फाईल घेतोय मी। आता काय करायचंय, आपल्याला अंदाज घ्यायचा आहे की हे कलर कॉम्बिनेशन कशा प्रकारे वापरले। सगळ्यात पहिल्यांदा जर खालून तुम्ही बघितलं तर एक ग्रे शेड आहे। मी एक नवीन लेयर घेऊन पूर्ण कलर ड्रॉप करतोय यात, पेंट बकेट टूलने ग्रे कलर मी यात ड्रॉप करतोय। त्यानंतर आहे स्मोक वापरलाय, ब्रश घेऊन तुम्हाला आता स्मोक वापरायचं आहे। त्या स्मोकचा कलर थोडासा एक नवीन लेयर वरती मी काम करतोय, जेणेकरून मला कामात फ्रीडम मिळेल।
आता माझ्याकडे एक्झॅक्ट स्मोक नाही आहे, त्यामुळे ते थोडंसं वेगळं दिसेल. ब्रशने मी त्याला थोडं इरेज करून घेतोय. अशा पद्धतीने त्याची एक ब्लेंडिंग करून घेतोय. इथून ऑपेसिटी मी थोडीशी कमी करतोय त्याची, आणि त्यानंतर आहे एक उजव्या कोपऱ्याला थोडासा कलर दिला आहे. आणखी एक लेयर घेऊन मी कलर टाकतोय त्यात. ब्रशने कलर टाकलाय मी, फक्त त्याची ऑपेसिटी मी कमी करतो. इथून इमेज मध्ये जाऊन त्याला ब्लेंड करतोय. हे थोडंसं प्रॉपर वाटणारं ब्लेंडिंग आहे. एका नवीन लेअरवरती मी आणखी काही लाईट्स अप्लाय करून बघतोय. त्याची ऑपेसिटी तुम्ही कमी करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बॅकग्राऊंड तयार करू शकता. आता यात जर तुम्ही ऑब्जेक्ट्स ॲड केलेत, काही ऑब्जेक्ट्स आपण ॲड करूया, तर ते आणखी छान वाटेल. बॅकग्राऊंड बनवताना ब्लेंडिंगचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग करता येतो तुम्हाला. हे मर्ज होईल अशा पद्धतीने थोडंसं इरेज करून घेतलं. त्यानंतर त्याला एखादं स्लोगन टाकलं. हे स्लोगन आहे इथं, हे स्लोगन मी टाकलं. ही लाईट आहे, लाईट तुम्ही आणखी टाकू शकता. ती ब्लेंड करू शकता. तिची ऑपेसिटी कमी जास्त करून ती परफेक्ट मॅच करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बॅकग्राऊंड बनवू शकता. आणखी एक सिनेमॅटिक बॅनर आता आपण बघूया. यात काय केलंय की 3 वेगवेगळे लेयर्स कंपोजिट केलेत. त्या कशा प्रकारे करायचं ते आता आपण बघूया. एक नवीन फाईल घेतली आपण, तिला एक कलर आहे तो कलर ड्रॉप केला. त्यानंतर इथे एक नावाची लेयर आहे, एक नाव टाईप करून त्याची कॉपी पेस्ट करते मी. कॉपी पेस्ट करण्यासाठी तुम्ही Ctrl+J वापरू शकता. आता काय करतोय, ही Ctrl+T ने ती लेयर ॲडजस्ट करून घेतोय अशा पद्धतीने. Ctrl+J ने त्या लेयरची मी डुप्लिकेट करून घेतोय. परत लेयर सिलेक्ट करून तुम्ही त्याची Ctrl+J करू शकता. आता सगळे लेयर परत एकदा सिलेक्ट करून मी त्याची Ctrl+J करते. आता मी काय करतोय, त्या लेयर सिलेक्ट करून त्यांना मर्ज करतोय, जेणेकरून फार कन्फ्युजन राहणार नाही. राईट क्लिक केलं, कन्वर्ट टू शेप करू शकता किंवा रेस्टराइज टाईप करू शकता. रेस्टराइज टाईप केल्यानंतर तुम्ही मर्ज लेयर करू शकता. आता त्याची एकच लेयर तयार झाली, ती तुम्ही त्यात ब्लेंड करू शकता. अशा पद्धतीने ब्लेंड केली. त्यानंतर इथं इमेज आहे, ती इमेज घेतली. त्या इमेजला तुम्ही फिल्टरमध्ये वेगवेगळे इफेक्ट देऊ शकता. त्या इमेजला मी अशा पद्धतीने ब्लेंड केले. खालचे नावं जे येत आहे ते नावं मी इरेज करतोय. इरेजर टूलने गणेश लेअरवरती क्लिक करून मी इरेज करतोय. त्याची ऑपेसिटी थोडी कमी करतोय. वरच्या लेअरची ऑपेसिटी मी थोडीशी कमी करते. तुमच्याकडे जे काही स्मोक ब्रशेस आहेत त्याचा वापर तुम्ही करू शकता. ब्लेंड करायचं आहे आपल्याला इमेज. तर हे एक सिंपल बॅकग्राऊंड तयार झालं. अशा पद्धतीने तुम्ही इमेज मॅनिप्युलेट करून बॅकग्राऊंड बनवू शकता. अजून आपण काही उदाहरणं बघूया. हा एक वाढदिवसाचा बॅनर आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर आता मी काही गोष्टी हाईड केल्या तर तुम्हाला ॲक्च्युअल ऑब्जेक्ट दिसेल की इथं किती काम केलेलं आहे. आता ह्या वेगवेगळे लेयर्स आहेत, ते लेयर्स मी हाईड करतोय. बॅकग्राऊंड बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की तुमची जी जिओमेट्रिकल ऑब्जेक्ट आहे तो एक परफेक्ट असला पाहिजे, तो अवास्तव वाटला नाही पाहिजे. ही एक साधी इमेज आहे, ती
कट करून व्यवस्थित ती जॉमेट्रिकली मर्ज होईल अशा पद्धतीने वेगवेगळ्या लेअरवरती काम करून हा बॅनर बनवला गेलेला आहे। आता जर ज्या हाईड केलेल्या लेयर्स मी ओपन केल्या तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने याच्यावरती काम केलंय। एक बॅकग्राऊंड घेतलंय, ते बॅकग्राऊंड आणि इमेज कंपोजिट मॅच केले, त्यानंतर ते रिअलिस्टिक वाटण्यासाठी त्यावेगळे स्मोक टाकलाय जो ब्रशच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता। हे त्याच्या बॅकग्राऊंडला काही इमेज ब्लेंड केली, ती आणखी मॅच्युअर दिसण्यासाठी वेगवेगळे कलर्स घेऊन ती परत कंपोजिट केली, परत काही स्मोक घेतलाय। आता हे इमेज मॅच्युअर वाटण्यासाठी काही कलर टाकलाय, लाईट ऍड केली, त्यानंतर शेप ऍड केलाय, त्या शेप मध्ये तुम्ही टेक्स्ट वगैरे टाकू शकता, त्यानंतर काही लाईट ऍड केली, परत टेक्स्ट असेल, हे पार्किंग ऑब्जेक्ट असतील, हे वेगवेगळे स्पार्किंग ऑब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर गाडीला लाईटही तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने तुम्ही आणखी वेगवेगळे बॅकग्राऊंड्स बनवू शकता, इमेज कंपोजिट करू शकता। त्या इमेज कंपोजिटिंगचं आणखी एक वेगळं लेक्चर आपण घेणारच आहोत। तर अशा पद्धतीने तुम्हाला बॅकग्राऊंड तयार करायचे आहेत। बॅकग्राऊंड तयार करताना जी गोष्ट मी पहिल्यांदा सांगितली होती तीच गोष्ट परत एकदा सांगतोय की तुमच्याकडे वेगवेगळे ऑब्जेक्ट्स असले पाहिजे, रेडी PNG असल्या पाहिजे, ज्या डेटामध्ये मी तुम्हाला दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईटवरनं इंटरनेटवरनं त्या डाउनलोड करू शकता। वेगवेगळे शेप्स आहेत, सिंपल छोटे छोटे गोष्टी आहेत। बॅनर्स बनवताना काही फार डोकं लावायची गरज नाहीये, फार वेगळं काही करायचं नसतं, सगळं डिपेंड असतं तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती। एक शेवटचा बॅनर आता आपण घेऊया। ही एक बर्थडे कमिंग सूनची इमेज आहे, Ctrl+N केले मी, एक नवीन फाईल घेतली, तिला बॅकग्राऊंडचा एक कलर टाकला मी। कलर टाकण्यासाठी लॉक काढावं लागतं किंवा नवीन फाईल घ्यावी लागते। त्याच्यानंतर काय केले, नवीन कलर टाकला, त्याच्यानंतर एक लेयर घेतली, तिथे ब्रशने तुम्हाला आणखी एक हायलाइटेड कलर द्यायचा आहे। एक हायलाइटेड कलर घेतला, त्यानंतर आणखी एक लेयर मी घेतोय ज्याच्यावरती मला स्मोक यूज करायचा आहे। स्मोक यूज केला मी, Ctrl+T केलं, त्याला ॲडजस्ट केला। ॲडजस्ट केल्यानंतर मला काय करायचं आहे, तो काही प्रमाणात इरेज करायचा आहे, असा इरेज केला। इथून त्याची ऑपेसिटी थोडी कमी केली कंपोजिट करून। त्यानंतर आहे काय केलेलं आहे, एक नाव टाईप केलेलं आहे, एक नाव मी टाईप करून घेतोय। काय करायचं, Ctrl+T करायचं आहे, त्याला थोडंसं टर्न करतोय आणि त्याची साईज मोठी करतोय आणि इथून त्याला ब्लेंड करतोय। आता फक्त त्याला ब्लेंड करतोय मी, सॉफ्ट लाईटमध्ये मला ब्लेंड व्यवस्थित वाटते, थोडीशी त्याची ऑपेसिटी कमी केली। त्यानंतर आहे हे स्पार्किंग ऑब्जेक्ट्स आहेत, वेगळे ऑब्जेक्ट्स मी इथं वापरतोय। तर लेयर सिलेक्ट करून इकडं मूव्ह करतोय, ती लेयर वरती ठेवतोय, जेणेकरून सिम्प्लिफाईड पद्धतीने तुम्ही आरामात करू शकता। त्यानंतर इथे एक शेप दिलेला आहे, तो शेप तुम्ही ड्रॉ करू शकता। त्याचा फील तुम्हाला नन ठेवायचं आहे, स्ट्रोक मी व्हाईट ठेवला, ओके केला, Ctrl+T केला, त्याला ब्लेंड करू शकता। अशा पद्धतीने ब्लेंड करून तुम्ही एक फायनल आउटपुट तयार करू शकता। हे खूप रफ काम केलेले आहे, आपल्याला अजून खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकायचे।
आज आपण फक्त बघितलंय की बॅकग्राऊंड कसं तयार करायचं, तर असं वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड तयार करू शकता. बॅकग्राऊंड तयार करण्याच्या अगोदर परत एकदा मी तुम्हाला सांगतोय की वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स तुमच्याकडे असले पाहिजे. दुसरी गोष्ट असते सगळ्यात महत्वाची, ती म्हणजे तुमची सृजनशीलता. तुमच्या डोक्यात काय आहे तशा पद्धतीनं टूल्स वापरून तुम्ही करणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे बॅकग्राऊंड तयार करू शकता. प्रयत्न करा, तुम्हाला नक्कीच जमेल. धन्यवाद.